कुंभ राशी 23 जानेवारीपासून तुमचं नशीब बदलणार. आता तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. कुंभ राशीवाल्यांनो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या आसपासच्या निर्जीव भिंतींनाही आता वाचा फुटणार. 23 जानेवारीपासून ही केवळ एक तारीख नाही, तर कुंभ राशींच्या लोकांसाठी तो महाविस्फोट आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही स्वप्नात केली नसेल. असे म्हणतात की भिंतींनाही कान नसतात, पण या दिवशी तुमच्या यशाचा आवाज इतका भयानक आहे आणि प्रचंड असेल की या भिंतींनाही तो आवाज ऐकून थरकाप उठेल. यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं. ज्यांनी तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहिले त्यांना आता तुमचं हे विद्रूप रूप पाहून घाम फुटणार. पण सावध राहा मित्रांनो, कारण जिथे प्रचंड यश असतं तिथेच काही अदृश्य शक्ती तुमची वाट रोखून धरण्यासाठी टाकलेली असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे आज तुम्हाला सत्य सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण तुमच्या आयुष्यातील भयान शांतता संपणार आहे आणि असा एक धमाका सुरू होणार जो संपूर्ण जगाला हादरवून सोडेल. तुम्ही या महापरिवर्तनासाठी तयार आहात का, की अजूनही त्या जुन्या संकटांच्या काळातून ठरवून जाणार आहात? काळजाचा ठोका रोखून धरा, कारण आता खेळ बदलणार आहे. यशाचा प्रचंड विस्फोट जेव्हा भिंतीत नाही कान फुटतील. कुंभ राशींच्या लोकांनो, तुम्ही आजवर शांत राहून खूप काही सहन केलं. तुमच्या कष्टाची कोणीही तुम्हाला दखल घेतली नाही. उलट तुम्हाला अपयशी ठरवण्यात अनेक लोकांनी मान्यता दिली. पण 23 जानेवारीला तुमची खामोशी आता संपणार आहे. तुमच्या यशाचा असा धमाका होईल की तुमच्या गल्लीतील, ऑफिसमधील, शेजापाजारची, नातेवाईकांमधील, तुमच्या मित्रमंडळीतील भिंतींनाही तो आवाज ऐकावा लागेल. धमाका म्हणजे काय? जर तुम्ही नोकरीत असाल, अचानक तुम्हाला बढती मिळेल, पगारात मोठी वाढ मिळेल आणि ज्या बॉसने तुम्हाला कधीच किंमत दिली नव्हती तोच आज तुमच्या समोर येऊन तुमचं कौतुक करेल. तुमच्या प्रगतीची बातमी ऐकून तुमच्या शत्रूंच्या काळजाचा ठोका चुकेल. यालाच म्हणतात धमाका. भिंतींनाही कान होतील, फुटतील. तुमची प्रगती तुमच्या चर्चेचा मुख्य विषय बनेल. ग्रहांची माहिती हा काळ चुकवणारा खेळ. आता 23 जानेवारी 2026चा दिवस अत्यंत ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत भयंकर आहे. कुंभ राशी आणि शक्तिशाली आहे. कुंभ राशींचा स्वामी शनी आहे, जो कर्माचा देव आहे. त्या दिवशी शुक्रवार आहे, जो ऐश्वर्याचा देव आहे. राजयोग. जेव्हा शनी आणि शुक्र यांची शक्ती एकत्र येते तेव्हा एक अदृश्य सुरक्षा कवच तुमच्या भोवती तयार होते. या दिवशी नक्षत्रांची अशी मांडणी आहे की तुमच्या कुंडलीतील दारिद्र्य रेषा पुसली जाऊन तिथे भाग्याची रेषा घडत. भीतीचा घटक ही ऊर्जा इतकी शक्तिशाली आहे की जर तुमचे आचार विचार शुद्ध नसतील तर हाच राजयोग तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकतो. त्यामुळे या दिवशी स्वामी समर्थांच्या नामस्मरणात राहणे अनिवार्य आहे. शत्रूंचा थरकाप उडतो, गुप्त कारस्थानाचा पडदाफाश होतो. तुम्ही अनेकदा विचार केला असेल की मी कोणाचे वाईट केले नाही तरी लोक माझ्याकडे का लागतात. 23 जानेवारीला अशा सर्व पांढरपेशा शत्रूंचा पर्दाफाश होणार आहे. सत्य उघड होईल. तुमच्या मागे जे लोक निंदा करत होते किंवा तुमच्या कामात अडथळे आणत होते, नियती असा खेळ वचन देते की स्वतःच उघडे पडतील. सतर्क राहा. हा दिवशी कोणालाही तुमच्या गुपित सांगू नका. तुमची गुपिते भिंतीच्या आतच देखील सुरक्षित नसतील तरी देखील शत्रू तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील माहिती काढण्यासाठी टपलेले असतात. भिंतींनाही कान असतात. तुमची शांतता हीच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. धनलक्ष्मीचा महाचमत्कार. रिकाम्या तिजोरीत होण्याची खणखण. कुंभ राशींच्या जातकांसाठी पैशांची चंचन. आता इतिहास जमा होणार आहे. 23 जानेवारीपासून महालक्ष्मी योग निर्माण होत आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुम्ही धनलाभ झाला की विचारही तुम्ही असा केला नसेल इतका कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने पैसा येईल. कोर्टातील केस तुमच्या बाजूने लागेल किंवा अडकलेले पैसे व्याजासकट परत मिळतील. धमाका. व्यापारात. व्यापारी वर्गासाठी असे एखादी मोठी ऑर्डर मिळेल जी तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब बदलून टाकेल. चेतावणी. पैसा येतो तेव्हा तो अहंकारासोबत येतो. जर तुम्ही अहंकार केला तर हीच लक्ष्मी पाठ फिरवायला वेळ लावत नाही. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक राहून हा पैसा स्वीकारा. नातेसंबंधातील काचेच्या भिंती कोसळणार. घराच्या 4 भिंतींच्या आजचे सन्नाटे आणि वाद होते ते आता संपणार आहेत. कुंभ राशींचे लोक मनातील भावना व्यक्त करत नाहीत, त्यामुळे जोडीदार असे दुरावा निर्माण होतो. ते विचारला. शुक्राच्या प्रभावामुळे पती-पत्नींमधील प्रेम पुन्हा भरून येईल. ज्यांच्या घरात कटकटी होत्या तिथे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जुन्या जखमा पुन्हा उतरू नका. जर तुम्ही या दिवशी रागावर नियंत्रण ठेवले नाही तर निर्माण झालेला सुवर्णयोग तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसा. स्वामी समर्थांचा सिद्ध उपाय कशाला? कायमचे लोक. हा धमाका क्षणिक नसावा तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणारा असावा. यासाठी 23 जानेवारीपासून हा उपाय सविस्तरपणे करा. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा. पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिधान करा. माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. त्यात चिमूटभर केशर टाका.
पिवळ्या कवड्या घेऊन त्या अंतराने अंथरून पुसून घ्या आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत लाल रेशमी कपड्यात बांधा. ही पोटली तुमच्या तिजोरीत ठेवा. ही पोटली तुमच्या तिजोरीत अशा ठिकाणी ठेवा कोणाचीही नजर जाणार नाही. संकेत आणि अंतर्मनाचा आवाज 23 जानेवारीपासून तुमच्यातील 6वे इंद्रिय अत्यंत सक्रिय होणार आहे. तुम्हाला असे वाटले की एखाद्या दिवशी शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत आहे. विस्तृत विलक्षण कुंभ राशी वायू तत्वाशी आहे. अचानक येणाऱ्या विचारातून भविष्यातील घटनांची संख्या मिळतील. जर तुम्हाला एखादे काम करताना नको असे वाटत असेल तर तिथेच थांबा. तो ईश्वरी संकेत असेल. सावधानता. या दिवशी तुमचे मन विचलित करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा प्रयत्न करेल. तुम्हाला भीती वाटू शकते किंवा एकटेपणा जाणवू शकतो. घाबरू नका. हा तुमच्या जुन्या कर्माचा मित्र होण्याचा काळ आहे. स्वामी समर्थांचे नाव घेत राहा. भीती पळून जाईल. आरोग्य आणि मानसिक शांततेचा धमाका. कुंभ राशींच्या जातकांनो अनेक झाडांचे विकार, पायाचे दुखणे किंवा मानसिक अस्वस्थता असते. विचार आरोग्य एक क्रांतिकारी बदल घडवून आणते. विस्तृत विलक्षण ग्रहांची अशी स्थिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला एखादा जुना आजार या दिवशी योग्य औषधोपचाराने किंवा चमत्कारिकरित्या बरा होण्यास सुरुवात होईल. मानसिक तणावाची जी भिंत तुमच्या भोवती होती ती कोसळली आणि तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल. हा आरोग्य लाभ टिकवण्यासाठी तुम्हाला या दिवशी व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. शरीरातील ऊर्जेचा प्रवाह वाढल्यामुळे तुम्हाला झोप कमी लागू शकते, पण ही ऊर्जा विधायक कामात वापरा. सामाजिक प्रतिष्ठा आणि नावाच्या दारासमोर समाजाने तुम्हाला आजवर गृहीत धरले किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष केले त्या समाजाचा तुमचा ब्रँड तयार होईल. विस्तृत विलक्षण 23 जानेवारीला तुमचा जनसंपर्क वाढेल. एखादे मोठे पद किंवा सामाजिक जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. भिंतीच्या आड होणारी तुमची भिंत आता जाहीर कौतुकात बदलेल. तुमची बोलण्याची शैली इतकी प्रभावी होईल की शत्रूही तुमचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. प्रसिद्धी मिळताच लोक तुमच्या खाजगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रायव्हसी आता तुमची घरगुती माहिती चव्हाट्यावर येणार नाही याची दक्षता विद्यार्थ्यांनी. स्पर्धा परीक्षा यशाचा परिचय. विद्यार्थी वर्गासाठी हा दिवस एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. जे तरुण नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी धडपडत आहेत त्यांच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणार. 23 जानेवारीपासून बुध आणि शुक्र यांची अनुकूल स्थिती आता एकाग्रता देईल. कठीण वाटणारे विषय सोपे होतील. जर या दिवशी तुमचा निकाल लागणार असेल तर तुमच्या कल्पनेपेक्षाही चांगला असेल. तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळण्याचे योग आहेत. अभ्यासाच्या टेबलावर स्वामी समर्थांचा फोटो ठेवा आणि मार्ग आपोआप मोकळा होतो. वास्तुदोष आणि नकारात्मकतेचा नाश. बऱ्याच कुंभ राशींच्या लोकांच्या प्रगतीत त्यांच्या घराचा वास्तुदोष अडथळा ठरतो. 23 जानेवारीपासून हा काळ दोष नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. विस्तृत विलक्षण. या दिवशी घरातील ऊर्जेचे शुद्धीकरण आपोआप सुरू होईल. घरातील ज्या कोपऱ्यात सन्नाटा किंवा भीती वाटत होती तिथे सकारात्मकता जाणवेल. घरातील भिंतीवर साचलेली नकारात्मक ऊर्जा दूर होईल. विशेष उपाय. या दिवशी घरात भीमसेनी कापूर जाळा आणि संपूर्ण घरात त्याचा धूर फिरवा. यामुळे तुमच्या प्रगतीला लागलेली दृष्टी निघून जाईल. काळजाचा ठोका चुकवणारा शेवटचा इशारा. 23 जानेवारीपासून हा धमाका जितका शुभ आहे तितकाच तो कसोटी पाहणाराही आहे. सविस्तर चेतावणी. निसर्ग तुम्हाला भरभरून देणार आहे पण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. या दिवशी रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा कोणाचा केलेला अपमान तुमचे नशीब पुन्हा अंथरुणात ढकलू शकते. म्हणूनच या दिवशी स्वतःला शांत ठेवा. कोणालाही उसने पैसे देऊ नका आणि कोणाकडून कर्जही घेऊ नका. कुंभ राशींच्या मित्रांनो, 23 जानेवारीपासून हा केवळ कॅलेंडरवरचा एक आठवडा नाही तर तुमच्या नशिबात दरबारात दिलेला तो न्याय आहे. त्याची प्रतीक्षा तुम्ही कित्येक जन्मापासून करत होता. पण जेव्हा तू परीक्षा घेते तेव्हा काळजाचा ठोका आहे हे चुकवते. तुमच्या पाय यशाचा हा धमाका इतका मोठा असेल की तुमच्या शत्रूंच्या भिंतींना भाग पाडेल. पण याच वेळी श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. तुमची खरी ढाल हे असणार आहेत. ज्या व्यक्तीने आजवर तुमचे हुंदके ऐकले त्याच भीती उद्या तुमच्या नावाचा जयघोष करतील. हा चमत्कार घडणार आहे कारण आता खुद्द काळ तुमच्या बाजूने उभे आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.